वेलकम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे इकॉनॉमिक्स. 49 हा विषयाचा कोड नंबर आहे. इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र. ही प्रश्नपत्रिका आहे 9 जुलै 2025. म्हणजे 2025ची जी पुरवणी परीक्षा झालेली आहे त्याची ही प्रश्नपत्रिका आहे. उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहणार आहोत. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे एकूण 8 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे. तीही तुम्ही पूर्ण पाहू शकता. ती सोडवायची कशी ते आपण आता पाहूया. प्रश्नपत्रिकेत सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात. आणि 4. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर लिहायचे आहेत. आणि आणखी एक सूचना आहे की या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. त्याचं कारण असं की इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित पोस्ट केलेल्या आहेत. क्रमाने ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहता येतील. 2021 ते 2025पर्यंतच्या सर्व बोर्ड प्रश्नपत्रिका अनेक विषयांच्या पोस्ट केलेल्या आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या प्रश्नपत्रिकेत एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांची उत्तरे एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे मी 3 भाग केलेत. प्रत्येक भागात 2-2 प्रश्न सोडवलेले आहेत. पहिल्या भागात पहिला दुसरा प्रश्न, दुसऱ्या भागात तिसरा चौथा प्रश्न, म्हणजे 4 प्रश्नांची उत्तरं हे 2 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. या चॅनलची प्लेलिस्ट पहा, तिथे मिळतील तुम्हाला. आज आपण तिसऱ्या भागामध्ये 5वा आणि 6वा प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. म्हणजे 3 प्रश्न विचारले, ते आकृतीवर प्रश्न, उतार्यावर प्रश्न, तक्त्यावर प्रश्न असे 3 प्रकार आहेत. 2च सोडवायचे. 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. आता पहिला प्रश्न आहे, तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांच्यासाठी प्रश्न दिलेले आहेत. आणि तक्ता वस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, आणि त्यावर प्रश्न दिले 4 चौकटी आहेत. त्यामध्ये प्रश्न आहे पहिला की वरील तक्ता पूर्ण करा. ब आणि क. पहिला प्रश्न 2 गुणांचा आणि क 1-1 गुणांचा. आपण उत्तरं लगेच पाहूया पुढच्या स्लाईडवर. पहा, तक्त्यामध्ये रिकाम्या जागा भरून दिलेल्या आहेत. वस्तूचे नग 1 ते 7, एकूण उपयोगिता म्हणजे TU टोटल युटिलिटी 10, 18, 24, 28, 30 आणि 28. सीमांत उपयोगिता म्हणजे MU मार्जिनल युटिलिटी 10, 8, 6, 4, 2, 0 आणि -2 -2. तर 4 चौकटीमध्ये आपण रिकाम्या जागा भरलेल्या आहेत. आणि मग इथे प्रश्नांची उत्तरं दिलेले आहे. तिथे अर्धा गुण आहे प्रत्येकाला, मिळून 2 गुण झाले. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे घटत जाते, एवढा शब्द लिहिला की 1 गुण. तिसऱ्याचं उत्तर आहे 0, त्याचं उत्तर आहे त्याच्या उत्तराला 1 गुण आहे. अशा प्रकारे 4 गुणांचा हा प्रश्न. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. दुसरा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांच्यासाठी आकृती अ आणि ब ही पुरवठ्याची आकृती आहे. ऱ्हास आणि वृद्धीची, वृद्धी आणि ऱ्हासची. यावर प्रश्न कोणते आहेत ते आपण आता पाहूया. प्रश्न उत्तरं पण लगेच घेतली आहे तिथे. आकृती अ पुरवठ्यातील वाढ किंवा वृद्धी दर्शवते, 1 गुण. 2. आकृती ब पुरवठ्यातील क्षय किंवा घट दर्शवते, 1 गुण. 3. आकृती अ मध्ये पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूस सरकतो, 1 गुण. 4. आकृती ब मध्ये पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या डाव्या बाजूस सरकतो, 1 गुण. खाली इथे उत्तरं रिकाम्या जागेत लिहायचे आहेत. तिसरा प्रश्न, खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. 4 गुण. भारत सरकार आणि सरकारच्या विविध संस्था आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निरीक्षण आणि गणना विविध पद्धतीने करतात. जसे एकूण उत्पादन,
पद्धत, उत्पन्न आणि एकूण खर्च पद्धत इत्यादीमुळे आपल्याला भारताच्या आर्थिक कामगिरीचे सर्वसमावेशक चित्र समजते. सन 2001 ते 2021 या कालावधीत भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन सरासरी वार्षिक 6 ते 7% वाढले. भारतात प्रामुख्याने शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत अधिक वैविध्यपूर्ण झालेला बदल भारताने पाहिला आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या रचनेत सेवा आणि औद्योगिक क्षेत्र प्रमुख भूमिका बजावत आहेत. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आपल्या अर्थव्यवस्थेत बरेच चढ उतार व आव्हाने होती. 2008मधील जागतिक आर्थिक संकट आणि 2020मधील कोविड-19 साथीच्या रोगामुळे उत्पन्न वाढीच्या प्रवृत्तीत तात्पुरता व्यत्यय आला. अलीकडच्या वर्षात भारताने शाश्वत आर्थिक विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी माहिती आणि तंत्रज्ञान विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक क्रिया आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यावर प्रश्न आहेत ते पाहूया आपण. उत्तरं पण खाली घेतली आहेत. 2001 ते 2021 या कालावधीसाठी भारताचा सरासरी वार्षिक विकास दर किती आहे? त्याचं उत्तर आहे 6 ते 7% आणि याला 1 गुण आहे. 2. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्या घटकांनी व्यत्यय आणला? दुसऱ्याचं उत्तर आहे 2008मधील जागतिक आर्थिक संकट आणि 2020मधील कोविड-19 साथीच्या रोगांमुळे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या प्रवृत्तीमध्ये व्यत्यय आला. आता हे दोन्ही उत्तरं या परिच्छेदात होती. तिसरा प्रश्न आहे दिलेल्या उतार्यावर स्वमत लिहा. त्याच्यासाठी 2 गुण आहेत. या परिच्छेदाचा आधार घेऊन स्वमत लिहायचं. हाच उतारा जरी तुम्ही उतरून काढला तरी तुम्हाला गुण मिळतील. प्रश्न क्रमांक 6 शेवटचा प्रश्न. सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 16 गुण म्हणजे एका प्रश्नाला 8 गुण. 1. मागणीचा नियम स्पष्ट करून मागणीच्या नियमाची गृहीतके स्पष्ट करा. 2. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. 3. भारतातील सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. आपण सविस्तर उत्तर पाहूया. 1. मागणीचा नियम स्पष्ट करून मागणीच्या नियमाची गृहीतके स्पष्ट करा. आता या 8 गुणांचं विभाजन कसं आहे आणि या उत्तरामध्ये काय काय अपेक्षित आहे ते इथं मार्गदर्शन केलं आहे. मागणीच्या नियमामध्ये प्रस्तावना लिहिली तर 1 गुण. सिद्धांताचं विधान लिहायचं त्याला 2 गुण आहेत. तक्ता आणि आकृतीचं स्पष्टीकरण करायचं 2 गुण. म्हणजे तक्ता आणि त्याचं स्पष्टीकरण, आकृती आणि त्याचं स्पष्टीकरण असे 2 गुण आणि गृहीतके लिहायला 3 गुण निर्धारित केलेले आहेत. अशा प्रकारे या स्टेपने या पायरीने उत्तर लिहायचं आहे. आपण पाहूया उत्तर. मागणीचा नियम लॉ ऑफ डिमांड प्रस्तावना. सन 1890मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. सिद्धांताचे विधान. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. दुसऱ्या शब्दात इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजे परस्पर विरोधी असतो. मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो. dx = f कंसामध्ये px. हे सूत्र पण लिहायचं आहे. आता मागणी पत्रक किंवा तक्ता लिहायचा. क्षवस्तूची किंमत रुपयामध्ये, क्षवस्तूची मागणी किलोमध्ये. वस्तूची किंमत आहे 50, 40, 30, 20, 10 आणि क्षवस्तूची मागणी 1, 2, 3, 4, 5. आता याचं स्पष्टीकरण लिहायचं. तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे जेव्हा क्षवस्तूची किंमत प्रति किलोस 50 रुपये असते तेव्हा मागणी 1 किलो आहे. परंतु जेव्हा किंमत 50 रुपयावरून 40 रुपये कमी होते तेव्हा मागणी 1 किलोवरून 2 किलोपर्यंत वाढते. ज्यावेळेस वस्तूची किंमत 30 रुपये असते तेव्हा मागणी 3 किलो होते. त्याचप्रमाणे किंमत 20 रुपये प्रति किलो असताना 4 किलो मागणी केली जाते आणि किंमत 10 रुपयेपर्यंत घटते तेव्हा मागणी 5 किलोपर्यंत वाढते. यावरून असे स्पष्ट होते की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीत वाढ होते आणि वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणीत घट होते. म्हणजेच किंमत व मागणी यात व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. आता आपण आकृती पाहूया. मागणी वक्र. अ आणि य अक्षावर किंमत म्हणजे ओ आणि य दिल्या किंमत आणि ओ
क्ष अक्षावर घ्यायची आहे वस्तूची मागणी किलोमध्ये. 1, 2, 3, 4, 5 किंमत घेतलेली आहे. 10, 20, 30, 40, 50. 10, 20, 30, 40, 50 किंमत घेतलेली आहे आणि 1, 2, 3, 4, 5 वस्तूची मागणी घेतलेली आहे किलोमध्ये. म हा डावीकडून उजवीकडे जाणारा वक्र मिळतो, बिंदू जोडले की तक्त्याप्रमाणे असा मागणीचा वक्र काढायचा आहे. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. आकृतीत क्ष अक्षावर वस्तूची मागणी, य अक्षावर वस्तूची किंमत दर्शवली आहे. हा मागणी वक्र आहे जो डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो, म्हणजे मागणी वक्राचा आकार ऋणात्मक असतो, कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवतो. आता गृहीतके लिहायची आहेत आपल्याला 3 गुणांच्यासाठी. मागणीचा नियम खालील गृहीतकांवर आधारित आहे. 1. स्थिर उत्पन्न पातळी. मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्यांकडून किमतीत वाढ होऊ नये, मागणीत वाढ केली जाईल. 2. लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. देशातील लोकसंख्येच्या आकारमान आणि रचना वस्तूंची एकूण मागणी प्रभावित करते. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे. 3. पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर. पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे, कारण पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूंच्या मागणीवर होतो. 4. पूरक वस्तूंच्या स्थिर किमती. पूरक वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे, कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. 5. भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. उपभोक्त्यांची भविष्यात किंमत विषयक बदल घडवण्याची कोणतीही अपेक्षा नाही असे गृहीत धरले आहे. जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्या किंमत वाढत असतानाही जास्त मागणी करू शकतात. 6. आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्यादीमध्ये बदल होत नाही. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. यामध्ये बदल झाल्यास मागणीमध्ये बदल होतो. दुसरा प्रश्न आहे, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. आता इथे मार्गदर्शन दिलेले आहे. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक आहेत: वस्तूंचे स्वरूप, पर्यायी वस्तूंची उपलब्धता, वस्तूंचे अनेक उपयोग, व्यसनाच्या वस्तू, टिकाऊपणा, पूरक वस्तू, उपभोक्त्याचे उत्पन्न, गरजेची तीव्रता, कालावधी. आता हे बरेच मुद्दे आहेत. त्यापैकी कोणत्याही 8 मुद्द्यांचे स्पष्टीकरण अपेक्षित, कारण 8 गुण आहेत तर 8 मुद्द्यांचं स्पष्टीकरण लिहायचं. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक. मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यातील महत्त्वाचे स्पष्टीकरण खाली दिले आहे. 1. वस्तूचे स्वरूप. वस्तूंच्या स्वरूपानुसार जीवनावश्यक वस्तू, सुखसोयीच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू असे वर्गीकरण केले जाते. जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ अन्नधान्य, औषधे, पुस्तके इत्यादींची मागणी अलवचिक असते. सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू उदाहरणार्थ कार, अत्तर म्हणजे सुगंधी द्रव्य, फर्निचर इत्यादींची मागणी लवचिक असते. 2. पर्यायी वस्तूंची उपलब्धता. जेव्हा वस्तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात अशा वस्तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचिक असते. उदाहरणार्थ लिंबू सरबत, उसाचा रस इत्यादी. पण बाजारात वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसेल, उदाहरणार्थ मीठ, तर अशा वस्तूंची मागणी अलवचिक असते. 3. वस्तूंचे अनेक उपयोग. एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्तूंची लवचिकता कमी लवचिक असते. विविध उपयोगी वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते, उदाहरणार्थ कोळसा, वीज इत्यादी. 4. व्यसनाच्या वस्तू. सवयीच्या वस्तूंची मागणी अलवचिक असते, उदाहरणार्थ व्यसन, अंमली पदार्थ इत्यादी. 5. टिकाऊपणा. टिकाऊ वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते, उदाहरणार्थ फर्निचर, धुलाई यंत्र इत्यादी. तर नाशवंत वस्तूंची मागणी अलवचिक असते, उदाहरणार्थ दूध, भाजीपाला इत्यादी. 6. पूरक वस्तू. एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंना मागणी केली जाते. अशा पूरक वस्तूंची मागणी अलवचिक असते, उदाहरणार्थ मोबाईलची किंमत कमी झाली तर सिम कार्डची मागणी वाढू शकते. 7. उपभोक्त्यांचे उत्पन्न. उपभोक्त्यांची उत्पन्न पातळी उच्च असेल तर मागणी अलवचिक असते. उच्चभ्रू व्यक्ती आणि गरीब व्यक्तींच्या मागणीवर किंमत बदलाचा परिणाम क्वचितच होतो. 8. गरजेची तीव्रता. ज्या वस्तूंची गरज अधिक तीव्र असते त्या वस्तूंची मागणी कमी लवचिक असते, उदाहरणार्थ औषधे. ज्या वस्तूंची गरज कमी तीव्र असते त्या वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते, उदाहरणार्थ मोटारगाडी. तिसरा प्रश्न, भारतातील सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. आता इथे मार्गदर्शन दिले की उत्तरात काय अपेक्षित आहे. भारतातील सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे.
शासनाच्या कार्यात वाढ, लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ, वाढते शहरीकरण, संरक्षण खर्चात वाढ, लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार, भाववाढ, औद्योगिक विकास, आपत्ती व्यवस्थापन. आता 8 गुणांचा प्रश्न आहे आणि इथं मुद्दे पण 8च आहेत. मग 8ही मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं. शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. क्रमांक 1, शासनाच्या कार्यात वाढ. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरिता आधुनिक शासन अनेक कार्ये पार पाडत असते. शिक्षण प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी योजना इत्यादी बाबींचा या कार्यात समावेश होतो. यावरून असे आढळून येते की शासन सातत्याने नवनवीन कार्ये स्वीकारत आहे आणि जुनी कार्ये अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार पाडत आहे. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते. 2, लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ. भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार ती लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती. परिणामी वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी शासनाला अधिक खर्च करावा लागतो. 3, वाढते शहरीकरण. वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे. यामुळे पाणी पुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा व महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादींवरील शासनाच्या खर्चात वाढ होते. 4, संरक्षण खर्चात वाढ. आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो. 5, लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. जगातील बहुसंख्य देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. नियमित निवडणुका व इतर बाबींमुळे लोकशाही शासन पद्धती खर्चिक ठरते. त्यामुळे शासनाच्या एकूण खर्चात सतत वाढ होत जाते. 6, भाववाढ. एखाद्या खाजगी व्यक्तीप्रमाणेच आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. सर्वसाधारणपणे किंमत वाढीची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शासनाला वाढीव खर्च करावा लागतो. 7, औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ, रोजगार वाढ व एकूण वृद्धी घडून येते. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. त्यात विविध योजना आणि कार्यक्रमांवर खर्च करते. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. 8, आपत्ती व्यवस्थापन. अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती वारंवार घडून येताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. आधुनिक शासन कल्याणकारी राज्यासाठी कार्य करते. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे अपरिहार्य आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट योग्य असल्या की व्हिडिओ बनवायला खूप आनंद वाटतो. तुम्ही या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतो किंवा नाही हे मला जरूर कळवा आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि विशेष महत्त्वाची सूचना, या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. पुन्हा एकदा धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.